हा मग ते आबा निघाले का? हो, देवाचं दर्शनच घेत आहेत ते, निघतील आता. प्रिया, काय फोन हातातून सुटतोय का नाही? नाही नाही आबा, ते मैत्रिणीचा वाढदिवस होता ना, तिलाच विश करत होते. ठीक आहे, पण फोनवर कामापुरतच बोलत जा. सतत हातात फोन असलेला मला चालत नाही, माहितीये ना? हो आबा. आर्डर काय झालं? निघालेत येत आहेत. चल 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 रिहर्सल करूया. हे बघ चला चला चला, आबासाहेब आले, सुरुवात करा. मालक आलं का? आम्ही कुठं जाणार? काय करू आम्ही? सांगा ना. ए, तुमच्या आडे अडचणी मला नाही सांगायच्या, ते तुमचं तुम्ही बघा. चला निघा इथनं. मालक मालक दया करा आमच्यावर. काय करणार आम्ही? मला सांगा मालक. मालक, अहो तुम्ही आमचं घर शेती समजच हिरावून घेतले. आता मी माझ्या नवऱ्याला आनंदीराला घेऊन कुठं जाऊ? ए, कुठं पण जा, तिकडे जाऊन तडपडायचं, तो माझा प्रश्न नाही. जोपर्यंत तुम्ही माझे पैसे कर्जाने घेतलेले परत देत नाही, तोपर्यंत तुमचं घर आणि तुमची जमीन मी परत देणार नाही. विषय क्लोज. मालक मालक असं करू नये बघा. मालक पाया पडते मी तुमच्या. हे असं करू नका तुम्ही. मारून दे. बाई माणसावर हात उचलतोस, लाज नाही वाटत तुला? गाडीतून फिरतोस म्हणल्यावर तुला काय वाटतं? तू देव झालास? तुमचा काय संबंध? तुम्ही का मारताय मला? ते माझे नोकर आहेत, मी यांच्याशी कसाही वागेन. यांनी माझ्याकडनं कर्ज घेतलं होतं, त्यांनी पैसे माघारी दिले नाहीत, म्हणून मी यांना कामावून काढून टाकलं. आता मी पण बघतो